तुम्हाला सांगते, आमच्या ह्यांनी आयुष्यभर मान जपला हो स्वतःचा. कुणाची म्हणून तमा बाळगली नाही. चाकरीला होते ना कचेरीत, तिथला त्यांचा साहेब मोठा तालेवार. पण आमचे हे सुद्धा काही कमी नव्हते. साहेबाशी खटका उडाल्यावर फेकला राजीनामा तोंडावर आणि पडले तडक बाहेर. पण बाहेर पडले ते कायमचेच. तीर्थयात्रेस जातो सांगून निघाले ते अद्याप उगवलेले नाहीत. आपल्या मागे बायका पोरांची काही फिकीरच नाही. काय मान राहिला हा? आणि तू एकीकडे आपल्या नवऱ्याच्या मोठेपणाच्या गप्पा सांगतेस आणि दुसरीकडे 4 जणात त्याच्या नावाने खडे फोडतेस. म्हणजे त्याचाही मान नाही आणि तुझाही नाही. शोभते का हे? दोघांचे हसेच होते. पण असे करू नये सुभद्रे. अगे नवरा चुकला तर त्यास त्याची चूक दाखविण्याची हिम्मत ठेवावी. निंदा करावी ती त्याच्या चुकीची, माणसाची नव्हे. आणि 4 चौघात तर नव्हेच नव्हे. आपल्या माणसाची खोट 4 चौघात सांगितली तर लोकांसाठी ती करमणूकच होते. आणि आपण होऊन बसतो त्या करमणुकीचे साधन. माझे बोल ध्यानात घे सुभद्रे. नाहीतर ही जीवाची शांती जी हरवून बसली आहेस ना, ती कधीच सापडायची नाही तूस. पण अगे रमे, काय झाले बाई? चेहरा का उतरलेला असा? ये बाई ये ये. अगो ये बाई ये ये. बैस बैस हो बैस. काय झाले गे रमे? चेहरा का उतरलेला असा? आजी, मी खूप विचार करतेय पण मला काहीच कळत नाहीये. म्हणजे? ते पटवर्धन काका आले होते. ते सगळ्यांना खूप रागे भरत होते. जाताना ते मलाही बोलले. ते स्वतःनाही बोलत होते. काय चुकीचे आहे, काय बरोबर आहे, का बरोबर आहे, मला काहीच कळत नाहीये. म्हणजे सासूबाई म्हणल्या की तू जास्त विचार करू नकोस, पण माझ्या डोक्यातून तो विचार जातच नाहीये. ते स्वतःना पण खूप बोलले. स्वतः नेहमी विचारच करत असतात, पण आता मी पाहिले तर स्वतः आबा बाबांबरोबर खेळत होते. हे कसे? तुला कशाला ग नसत्या चौकशा? पुरुष काय वाटेल ते करतील. तो खेळेल नाही तर उड्या मारेल. आणि काय गो, तूच काय म्हणायचंय? यापुढे तूच विचारून त्यांनी वागायचे काय? सुभद्रे, अगे काळ बदलतोय. रमेच्या डोक्यात विचार येतोय. याचाच अर्थ तिला आपल्या माणसांची काळजी वाटते. तेव्हा रमे, जसे वय वाढेल, अनुभव येतील, जगाचे रंग दिसतील, तसे आपोआप कळेल हो तुझ. आता माधव आबा बाबा बरोबर खेळतो आहे, याचा अर्थ तो खूप म्हणजे खूपच विचार करतो आहे असे मी म्हटले तर कळेल का तुझ? नाही कळायचे. या सगळ्या मोठेपणाच्या यातना आहेत रमे. जया अंगी मोठेपणा तया यातना कठीण असे म्हटलेच आहे. अंगी थोरपण असणाऱ्या माणसांना या यातना विशेष भोगावा लागतात. पण आपल्यासारख्या सामान्यांना साधे वयाचे मोठेपण देखील यातना देते गे रमे.
आपले भाबडे पण अंगावरून गळून पडते ते बहुतेक वेळा काट्या कुट्यात अडकूनच. त्याचे ओरखडे उठणारच, पण त्याशिवाय का पुढचे उन्हाळे पावसाळे सोसण्याचे बळ आपल्या अंगी येणार? हा? काय कळले? एवढे रामायण सांगितले, काय कळले तूच? काही कळले नाही. असू दे असू दे, तू चिंता नको करूस म्हणजे झाले. विचार जरूर कर, डोक्यातला गुद्दा घालवण्यासाठी विचार जरूर कर. चिंता करू नकोस, कारण चित्ती चिंता चितेस कारण होई. दाखले मालक, दाखले मालक, दाखले मालक. अहो दाखले मालक पडलं किंवा अंगणात. वय झुले उंच